आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, तू थोर आहेस, तू आमची काळजी घेणार आहेस. प्रभू, तू आम्हावर दया करणार आहेस. आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, इथं देव बाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हावरती दया केलीस प्रभू आणि आमची काळजी घेतलीस. आमच्या येण्या जाण्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू सहाय्य केलंस प्रभू. आमच्या सर्व गरजा पुरविल्या प्रभू. देव बापा, आम्हास आरोग्य तू दिलं. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो प्रभू. पैत देव बापा, आज पुन्हा एक बार जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत, पैत देव बापा, आमची प्रार्थना आहे की तू आम्हावरती दया कर. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे की तू आम्हावर दया कर प्रभू आणि आमच्या अपराधांची क्षमा करून आज एक बार पुन्हा तू नव्याने आम्हा स्पर्श कर. आणि पवित्र देव बापा, तुझं मोठं गौरव तू करून घे, तुझं मोठं गौरव तू करून घे प्रभू. होय पवित्र देव बापा, आजची भक्ती जेव्हा आम्ही तुझ्या अधीन करीत आहोत, आम्ही आठवण करीत आहोत आमचे प्रियजन जे आज दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहे. पवित्र देव बापा, दुःखी आणि कष्टी आहेत प्रभू, अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं मोठं काम त्या प्रत्येकाच्या जीवनात तू कर. प्रभूजी, तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांनाही सुखरूप घेऊन ये. आणि पवित्र देव बापा, आज या भक्तीच्या समय आम्हाला चांगलं सुंदर वातावरण देऊन पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये ही सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत तुझे आभार माने. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. काही गीतांच्या द्वारे प्रभुदेव बापाची स्तुती करूया. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान दे. 234 नंबर. अकला
वर्ष गेले तुला पाहुनिया, किती वर्ष गेले तुला पाहुनिया, अजूनही का बाया गुंतलासी, अजूनही का बाया गुंतलासी. पातक भाराने नरकी जाशील, पातक भाराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते. तारावया तुझ आला तुझ्या दारी, तारावया तुझ आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाकेला की त्याच्या कान देई, हाकेला की त्याच्या कान देई. आणखीन एक गीत गाऊया आपल्या सर्वांना येणारं, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू जो आहे तो ख्रिस्त आहे, जो तुमच्या आणि माझ्या हृदयाशी येतो, ठोठावतो आणि जे त्याच्यासाठी उघडतात त्यांचं तारण करणारा तो त्यांचा ख्रिस्त, त्यांचा प्रभू बनतो. तारणार मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख, ज्या वेळी होते दुःख करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जगणाऱ्याला, किती नम्र प्रभू झाला पापी जगणाऱ्याला. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर म्हणे आता माते परी देतो धीर म्हणे आता. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम, काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार
काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. आणि हे देई बापाचं, हे आमच्या ख्रिस्ताचं मोठं प्रेम आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही आणि मी पश्चातापी अंतःकरण घेऊन त्याच्या समोर जातो, तो आमची क्षमा करणारा आहे. तो हे नाही आठवत की आमचं पाप केवढं मोठं आहे, आमची चूक केवढी मोठी आहे, ती किती कोणत्या स्तराची ती आहे. तो फक्त पाहतो की पश्चातापाने भरलेलं आमचं अंतःकरण. तो हे देखील नाही आठवत की मागच्या वेळेस त्याने आम्हाला केव्हा क्षमा केलं. पुष्कळदा मनुष्य करतो असं आहे ना. पुष्कळदा मनुष्याच्या जीवनामध्ये हा भाग आम्हाला पाहायला भेटतो की आम्ही विसरत नाही. परंतु परमेश्वराचं प्रेम पहा, एकदा त्याने तुम्हाला आणि मला क्षमा केली की तो ते विसरून जातो, तो ते पुन्हा आठवत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही आणि मी ज्याही परिस्थितीमध्ये आहोत, आमचं पश्चातापी हृदय घेऊन ज्यावेळेस त्याच्या समोर जातो, खात्री आहे आमच्याकरिता की तो आमची क्षमा करणार आहे, तो आम्हा जवळ करणार आहे. कारण त्याचं ते मोठं प्रेम तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. आणि म्हणून त्या प्रभुदेई बापाची स्तुती असो. यावेळेस एक स्तोत्र वाचूया आणि आशिष आपल्याकरिता आज एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आपण स्तोत्र भाग वाचूया. स्तोत्र संहिता 33. स्तोत्र संहिता 33. अहो धार्मिक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळास स्तुती गान शोभते. विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्यापुढे नवे गीत गा. जयघोष करी कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराचे निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगत. तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निर्थक करीतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकास त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो. सर्व मानव जातीला तो निरखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही. वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करिता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात, त्याचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्याचा प्राण वाचवावा, म्हणून त्याचवर त्याची नजर असते. आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे साह्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझा प्रसाद असो. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. उत्पन्नकर्त्याचे आणि जो संरक्षण करणार आहे त्याचे महती वर्णन करीतो. ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला उत्पन्न केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, ज्याच्या प्रतिरूपामध्ये आपण निर्माण करण्यात आलेलं आहोत, तोच तुमचं आणि माझं संरक्षण करणार आहे. आणि त्याचं नाव सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. सर्व सामर्थ्य त्याचं आहे, सर्व बळ त्याचं आहे, सर्व ऐश्वर्य त्याचं आहे. तो परमेश्वर देव
जे लोक त्याचं भय धरतात. असं म्हटलेलं आहे वचन 18 मध्ये की पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. परमेश्वराच्या दृष्टीपुढून, त्याच्या नजरेपासून मनुष्य लपू शकत नाही. स्तोत्रकर्ता असं म्हणतो की त्यानेच आमचं हृदय घडविलेलं आहे आणि तो त्याची सर्व कामे जाणणार आहे. परमेश्वरापासून मनुष्य कुठेही लपू शकत नाही. परंतु या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर त्याची नजर असते. ही कशी नजर आहे ना? ही कशी नजर आहे? ही कृपेची नजर आहे, ही दयेची नजर आहे ना. परमेश्वराचं भय ज्या लोकांच्या जीवनामध्ये आहे त्यांच्यावरती परमेश्वराची नजर आहे, परमेश्वराची दृष्टी आहे. आणि ही विशेष कृपा आहे की ज्यामधून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी संरक्षण आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा, मृत्यूपासून त्यांचा जीव सोडवावा म्हणून आमच्या सहाय्याकरिता, आमच्या संरक्षणाकरिता परमेश्वराची नजर आहे. जे त्याचं भय धरतात त्यांच्यावरती ही नजर आहे. आणि म्हणून आमच्या रोजच्या जीवनामध्ये जर आम्हाला परमेश्वराचा हा पुरवठा किंवा परमेश्वराचं या प्रकारचं सहाय्य जर आम्हाला पाहिजे तर तुम्हाला आणि मला त्याच्या भयात चालायचं. त्याचं भय बाळगून त्याच्या भयामध्ये आम्ही जर आमचं जीवन जगतो तर या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जे म्हणतो त्याची खात्री आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून प्रभू देवबापाची स्तुती असो. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. प्रभुदेव बापाला गौरव देऊया ज्याचं सहाय्य तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे, ज्याची नजर तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. त्या प्रभू परमेश्वराला स्तुतीचा यज्ञ सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून काही गीतांच्या द्वारे प्रभूची स्तुती करूया. सर्वांना सलाम. देवाप्पाने आपल्याला सुंदरसा दिवस दाखवला म्हणून त्याचे आभार मानूया. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे, प्रभू तव नाव वंदित गावे. सर्व मिळून गाऊया. प्रभु तव नाव वंदित गावे, प्रभु तव नाव वंदित गावे. मध्य पतित मी बंधुनी तुझला, मध्य पतित मी बंधुनी तुझला. मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम वंदित गावे, प्रभु तव नाम वंदित गावे. त्वरित ऐसा कोण दयाला, त्वरित ऐसा कोण दयाला. गाऊन नित्य गावे, गाऊन
प्रभु तव नाम तू वंदित गावे, प्रभु तव नाम तू वंदित गावे, देसी सदात्मा मजला कीनी, देसी सदात्मा मजला कीनी, तव मार्गी न डगावे, तव मार्गी न डगावे, प्रभु तव नाम तू वंदित गावे, प्रभु तव नाम तू वंदित गावे, सदया सजदे दान सेही, सदया मजदे दान सेही, तव मुख नित्य बगावे, तव मुख नित्य बगावे, प्रभु तव नाम तू वंदित गावे, प्रभु तव नाम तू वंदित गावे. यावेळेस आपण दुसरं गाणं म्हणूया, हवा तुला रे जसा प्रभू माझ. आपल्या सर्वांना येणार असं गीत आहे. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे तसा प्रभू मज, दे दे तू आकार, दे दे तू आकार, मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू
जपतो निष्दिन क्षण स्वार्थाचे विस्मरलो सुख परमार्थाचे जपतो निष्दिन क्षण स्वार्थाचे विस्मरलो सुख परमार्थाचे पाय टळे पाय टळे हात सुटतो पाय टळे हात सुटतो ते मज तू आता ते मज तू आता मी पत्तर तू शिल्पकार मी पत्तर तू शिल्पकार हवा तुला रे तसा प्रभू मन हवा तुला रे तसा प्रभू मन दे दे तू आता दे दे तू आता मी पत्थर तू शिल्पकार मी पत्थर तू शिल्पकार यावेळेस आपण टाळ्या वाजून आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे हे गीत गाऊया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है अक्स जो तेरा ही संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है अक्स जो तेरा ही महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का पा न सका कोई सागर है तुलफत का दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का पा न सका कोई सागर है तुलफत का हम तेरी मोहब्बत
त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि उभं असताना आपण सियोन देश हे गाणं म्हणूया. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. मन ना लगाए यहाँ, जाना है हमको वहाँ. मन ना लगाए यहाँ, जाना है हमको वहाँ. यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. दुख जो हमारे यहाँ न होंगे फिर वहाँ. दुख जो हमारे यहाँ न होंगे फिर वहाँ. सारे दुखों का अंत होगा, सारे दुखों का अंत होगा. दुख के आंसू यीशु पोंछेगा, दुख के ये आंसू यीशु पोंछेगा. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश.
प्रार्थना करूया. हे देवप्पा हा सुंदरसा दिवस दाखवला म्हणून आभार मानतो देवप्पा. देवप्पा एवढ्या किती लोक आहेत देवप्पा जो आजचा दिवस बघू शकले नाही देवप्पा. देवप्पा इथपर्यंत तू आम्हा सर्वांना सांभाळलं देवप्पा, म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. इथून पुढे सुद्धा तू आम्हा सर्वांना सांभाळ देवप्पा. कित्येक लोक देवप्पा जे तुझ्या वचनाची आतुरतेने वाट बघत आहेत देवप्पा, त्या सर्वांपर्यंत देवप्पा आम्ही तुझं वचन पोहोचवावं देवप्पा. यासाठी तू आमचं सहाय्य कर देवप्पा. देवा मागतो देवप्पा एवढ्या पावसामध्ये देवप्पा खूप साऱ्या लोकांचे घरं देवप्पा वाहून गेले देवप्पा, त्या सर्वांचं तू सहाय्य कर देवप्पा. देवप्पा आमची जी वर्शिप आहे देवप्पा ते सर्व तू आशीर्वादित कर देवप्पा. येणारं वचन तू आशीर्वादित कर देवप्पा. ते समजण्यास तू आम्हाला ज्ञान बुद्धी पुरव. लहानशी प्रार्थना धन्य तारणार प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. पाऊस छान झाला काल, आणि मला असं वाटतं त्यामुळे बऱ्याच जणांना भीती वाटली की आजही पाऊस राहतो की काय. त्यामुळं थोडासा संख्येवर परिणाम आहे. पुरुषांकडची बाजू तर ठीक आहे, पण तुम्ही नेहमी सांगत असतो की जर प्रभू येशू ख्रिस्त ते स्वर्गाचं वैभव, स्वर्गाचं सुख सोडून जर आमच्यासाठी येऊ शकतो, तर या जगामधलं कुठलंही वातावरण किंवा कुठलीही परिस्थिती अशी असू शकत नाही की जी आम्हाला भक्तीपासून दूर ठेवेल. भक्ती ही ख्रिस्ती जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला त्याकडं दुर्लक्ष करता येत नाही किंवा ती टाळता येत नाही. गलतीकारास पत्र यावरती आपला अभ्यास सुरू आहे. पुढचा जो रविवार आहे तो जुलै महिन्याचा शेवटचा रविवार आहे, आणि पुढच्या रविवारी गलतीकारास पत्र यावरती आपली परीक्षा देखील असणार आहे. गलतीकारास पत्र यावर अभ्यास करत असताना त्याचे 3 विभाग आपण केलेत आणि त्यावर आपण मनन केलेलं आहे. तिसरा जो विभाग आहे त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत, आणि म्हणून आपल्या समोर आपण काढूया गलतीकारास पत्र 5वा अध्याय 16 ते 26. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 16 ते 26 वचने या ठिकाणी मी वाचत आहे. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्परांविरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजे, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी यांविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करत प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देवबापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे आणि तुझ्या वचनांवरती या समयी आम्ही मनन करीत आहोत. तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. तू आमच्यासोबत बोल आणि परमेश्वर देवबापा तुझं वचन जे
आम्हाला नवीन करणारं आहे, जे आमच्यामध्ये बदल घडविणारं आहे, जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, जे आमचे शारीरिक आत्मिक रोग दूर करणारं आहे. प्रभू, ते तुझं काम आमच्यामध्ये कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. गलतीकारास पत्र यावर अभ्यास करायला आपण सुरुवात केली आणि आतापर्यंत 2 विभाग जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पहिल्या विभागावरती आपला अभ्यास झालेला आहे आणि मागच्या 2 रविवार आपण दुसरा जो विभाग आहे तो देखील आपण पूर्ण केलेला आहे. दुसरा जो विभाग होता विश्वासाद्वारे नीतिमत्व. या विभागाला 2 टप्प्यांमध्ये आपण त्याचा अभ्यास केला. पहिला जो त्याचा भाग होता ज्यामध्ये मंडळीची सुरुवात, या मंडळीचा अनुभव आणि बरोबर नियमशास्त्र, या प्रकारे पाऊल जो आहे हा विश्वासाद्वारे नीतिमत्व याचं जे समर्थन करतोय त्याचा अभ्यास आपण केला. दुसरा जो विभाग ज्यावरती आपण मागच्या रविवारला आपण मनन केलं, जो विषय आमचा होता की नीतिमत्वासाठी जे विश्वासापासून विधींकडं किंवा नियमशास्त्रांकडं, यहुदी मताकडं जे लोक वळतात त्यांच्यावरती काय परिणाम होतो, तो परिणाम आपण पाहिला आणि 4 परिणाम आपण त्यामध्ये मागच्या रविवारला पाहिलेले आहेत. आज 3ऱ्या विभागाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या 3ऱ्या विभागावरही मनन करत असताना ज्यामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं, ताकीद आहे, शिक्षण आहे आणि हा जो विभाग आहे या विभागाला देखील आपण 2 भागांमध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचा जो पहिला भाग आहे तो आज आपण अभ्यास करीत आहोत आणि या भागावरती आपण मनन करत असताना जे प्रतीक आपलं असणार आहे ते म्हणजे मनुष्याचे आध्यात्मिक जीवन. मनुष्याचे आध्यात्मिक जीवन. आता पाऊल काय करत आहे या ठिकाणी? पाऊल गलती येथील लोकांबरोबर बोलत असताना, पाऊल गलती येथील मंडळीला शिकवित असताना, त्यांना शिक्षण देत असताना प्रामुख्याने त्याचा उद्देश काय आहे? त्याचा मुख्य उद्देश आहे की जे नीतिमत्वासाठी यहुदी नियमांकडे वळत आहे, नियमशास्त्राकडे किंवा त्यातील विधींकडे जे वळत आहे त्या लोकांना विश्वासाचं जे महत्त्व आहे किंवा विश्वासाद्वारे जे नीतिमत्व आहे ते स्पष्ट करून सांगणे, त्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यापासून त्यांचा बचाव करणे, त्यांचं संरक्षण करणे. आणि म्हणून आता या 3ऱ्या विभागामध्ये पाऊल काय करत आहे की मनुष्याचं आध्यात्मिक जीवन काय आहे यावरती तो जास्त भर देत आहे. मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनाविषयी पाऊल जो आहे या संदर्भामध्ये आम्हाला प्रामुख्याने बोलताना पाहायला भेटतो. मनुष्याचे आध्यात्मिक जीवन. तुम्हाला आणि मला माहित आहे की देवाचं राज्य हे कसं राज्य आहे? कसं राज्य आहे देवाचं? शिष्यांना ज्यावेळेस असं वाटलं की हा आमचा मसीहा आहे, हा आमचा राजा आहे, हा आमचं राज्य स्थापन करेल, त्यावेळेला त्यांनी काय अपेक्षा केली की प्रभू येशू ख्रिस्त काय करेल? ज्या गुलामगिरीमध्ये ते आहे त्यामधून तो आम्हाला सोडवेल. परंतु ख्रिस्ताचं राज्य हे कसं राज्य आहे? हे आत्म्याचं राज्य आहे, आध्यात्मिक राज्य आहे. आणि या राज्यामध्ये, ह्या राज्याचे जर तुम्हाला आणि मला भागी बनायचं आहे, ते वतन जर आम्हाला पाहिजे, तर आध्यात्मिक दृष्टीने आम्ही जिवंत असायला पाहिजे. मनुष्य, आज जगामधला प्रत्येक मनुष्य आध्यात्मिक दृष्टीने जिवंत आहे का? काय उत्तर देणार आम्ही या प्रश्नाचं? आज जगातील प्रत्येक मनुष्य आध्यात्मिक दृष्टीने जिवंत आहे का? थोडंसं कठीण आहे या प्रश्नाचं उत्तर, परंतु आम्हाला माहित आहे की जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि जोपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्याकडं नाही, जोपर्यंत माझा विश्वास त्याच्यावर नाही, तोपर्यंत मी आध्यात्मिक दृष्टीने मृत अवस्थेमध्ये आहे. मग मी कोणीही असू द्यात, माझी ओळख काहीही असू द्यात,
माझं पद काहीही असू द्या, जगाच्या दृष्टीने मी कितीही सन्मानित असू द्या, परंतु जर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये नाही तर मी आध्यात्मिक दृष्टीने मृत अशा प्रकारचा आहे. आम्ही पाहतो जगामध्ये की अनेक लोक आहेत जे आम्हाला आध्यात्मिक प्रवृत्तीचे दिसतील, ज्यांचा अनेक भाग हा त्या प्रकारे त्या धार्मिकतेमध्ये आम्हाला दिसेल, परंतु जीवन जर तुम्हाला पाहिजे, आध्यात्मिक दृष्टीने जर आम्ही जिवंत असायला पाहिजे, तर प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय ते जीवन कुठेही नाही, दुसरं कुठेही ते जीवन नाही. आणि म्हणून जर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं की मनुष्य आध्यात्मिक दृष्टीने मृत आहे की जिवंत आहे, ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, ज्या वेळेस ही प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आमच्या कानावरती पडतं, ते आम्हाला जीवन देणार आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देणार आहे. तुम्हाला आठवेल की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय ते जे शुष्क अस्थिंचं खोरं, आठवतं का तुम्हाला? ती अवस्था आहे आज जगाची. परंतु ज्यावेळेस त्यामध्ये परमेश्वराचा संदेश सांगितला जातो, ज्यावेळेस मनुष्याला परमेश्वराचं वचन सांगितलं जातं आणि ज्यावेळेस आम्ही त्याचा स्वीकार करतो, हा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, तो आम्हाला जीवन देणारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती ही आध्यात्मिक दृष्टीने जिवंत आहे. तुम्हाला आणि मला ते जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाद्वारे मिळालेलं आहे. आणि पाऊल जो आहे या आध्यात्मिक जीवनाविषयी या ठिकाणी तो बोलत आहे. मग आज जेव्हा हा संदेश आम्ही ऐकत आहोत, आज जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहोत, आमच्याकडे ही चांगली संधी आहे आमच्या आध्यात्मिक जीवनाला समजून घेण्याची, त्याचं परीक्षण करण्याची, आणि ते समजून त्याचं परीक्षण करून आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणखीन कसं वाढता येईल, आणखीन आम्हाला त्यामध्ये कशा प्रकारे उन्नती करता येईल, आम्हाला या गोष्टीची संधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे प्रियांनो. आणि म्हणून पाऊल आध्यात्मिक जीवनाविषयी बोलत असताना तो आरंभ कशापासून करतोय, तर पाऊल देहवासना आणि आत्मा यांच्यामधील जो संघर्ष आहे त्या संघर्षाने तो सुरुवात करत आहे. आम्हाला माहिती आहे की जगामध्ये पाप शिरल्यानंतर मनुष्य तेव्हापासून हा संघर्ष करत आहे. देहवासना आणि आत्मा यांच्यामधला संघर्ष आम्हाला पाहायला भेटतो. आणि तुम्ही आणि मी देखील हा संघर्ष अनुभवलेला आहे किंवा अनुभवत आहोत. हा संघर्ष जो आमच्या आतमध्ये सुरू असतो ना, करू की नाही करू, करायचं की नाही करायचं, आमचं शरीर, आमच्या देहवासना आम्हाला त्या वाईटाकडं आकर्षित करत असतात किंवा त्या दिशेने ओढत असतात. आणि त्याच वेळेस काहीतरी माझ्यामध्ये आहे की जे मला त्या ठिकाणी मी जाऊ नये म्हणून मला विरोध करत असतं. हा जो संघर्ष मनुष्याच्या आतमध्ये सुरू असतो प्रियांनो, पाऊल जो आहे या संघर्षाविषयी तो बोलत आहे. आणि पाऊल स्पष्टपणे आम्हाला या ठिकाणी सांगतो की आत्मा आणि देहवासना हे परस्पर विरुद्ध आहे. जर आपण वचन 16 ते 18 जर आम्ही वाचलीत तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. पाऊल या ठिकाणी या मंडळीला हा जो संघर्ष आहे, निश्चितच ही मंडळी देखील या संघर्षाचा अनुभव घेत आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर जे त्यांचं आध्यात्मिक जीवन सुरू झालं त्यामधला हा जो संघर्ष आहे
त्याचा अनुभव ते घेत असताना पौल ही एक महत्वाची बाब त्या ठिकाणी ठेवतो की जो आत्मा तुम्हाला प्राप्त झाला, तो जो आत्मा तुम्हाला तुमच्या देहवासना तुम्ही पूर्ण करू नये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बळ देतो किंवा जो तुम्हाला तुमच्या देहवासना पूर्ण करण्यासाठी विरोध करतो, तो आत्मा तुम्हाला कसा प्राप्त झाला? विश्वासाच्या द्वारे, नियमशास्त्राच्या द्वारे नाही, तर विश्वास जो तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवला त्या विश्वासामुळं तुम्हाला तो आत्मा प्राप्त झालेला आहे. देहवासना विरुद्ध आत्मा, जर याला दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर आम्हाला पाहायला भेटतं की मानवी दुर्बलता विरुद्ध दैवी सामर्थ्य. आणखीन स्पष्ट होईल आमच्यासाठी की मानवी दुर्बलता विरुद्ध दैवी सामर्थ्य. आज मनुष्य ज्या दुर्बलतेमध्ये पाहायला भेटतो, आज मनुष्य जो देहवासना पूर्ण करण्यासाठी अनेकदा ओढावला जातो, आज पुष्कळदा या देहवासनेमुळं, या दुर्बलतेमुळं मनुष्य जे कष्टी, जे गिल्टी अशा प्रकारचं जीवन जगत राहतो ते त्याने जगू नये म्हणून देवाने त्याचा आत्मा, देवाने त्याचं ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुम्हाला आणि मला त्याने दिलेलं आहे. ते सामर्थ्य त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी आपली जी मानवी दुर्बलता आहे, आमच्या ज्या देहवासना आहे त्यावरती या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला विजय प्राप्त करता येतो. जर आज आमच्यापैकी कोणी अशा प्रकारच्या संघर्षामध्ये आहे तर प्रियांनो, आज हे परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे मार्गदर्शन करणार आहे की जर या दुर्बलतेवरती विजय पाहिजे असेल, जर या संघर्षामध्ये तुम्हाला विजय पाहिजे असेल, जर तुम्हाला ते पापामध्ये गुरफटलेलं, ते वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींमध्ये गुंतलेलं जीवन जगायचं नसेल, जे करण्याच्या द्वारे तुम्ही नेहमी दोष भावनेमध्ये जीवन जगता, जर तुम्हाला त्यातून बाहेर यायचं असेल तर आज देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य याद्वारे तुम्हाला ते शक्य आहे. आम्ही जर पाहिलं तर अगदी उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत देवाचं हे जे सामर्थ्य आहे ते काम करत आहे. कुठंतरी तुम्हाला असं दिसतं का की हे देवाचं सामर्थ्य काम करत नाहीये? अगदी आरंभापासून, त्या उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत हे देवाचं सामर्थ्य, हा देवाचा आत्मा काम करत आहे. आणि काय काम करत आहे? तो काय काम करत आहे? एकच काम आहे त्याचं, मनुष्याने देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्याला बळ देणे. मग देवाच्या इच्छेप्रमाणे बोलायचं आहे, हा देवाचा आत्मा ते बोलण्यासाठी शब्द सामर्थ्य देत आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जगायचं आहे, हा देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला बळ देण्याचं काम तो तुम्हाला आणि मला करत आहे. तुमचं आणि माझं सहाय्य करण्याचं काम हा देवाचा आत्मा करत आहे. कशासाठी देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला देण्यात आला? पुष्कळदा माहितीये का, हे जे दैवी सामर्थ्य आहे ना, हे जे देवाचा, हा जो देवाचा आत्मा आहे त्याचं हे जे सामर्थ्य, त्याचं हे जे बळ आहे ना, पुष्कळदा चिन्ह चमत्कारांच्याच दृष्टीतून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. किती रोग बरे होत आहे, किती आजार बरे होत आहे, किती अद्भुते घडत आहे, फक्त यावरूनच त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो. परंतु हा वेगळा भाग आहे. परंतु हा देवाचा आत्मा कशासाठी आलेला आहे? कशासाठी तो आलेला आहे? यासाठी की तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये त्याने चालवावं. तो कशासाठी आलेला आहे? यासाठी की तुम्हाला आणि मला तो जो ख्रिस्त आहे त्याच्यासाठी त्याने तयार करावं. तो जो ख्रिस्त आम्हाला घ्यायला परत येणार आहे त्याच्याकरिता आम्हाला तयार करावं. हे पहिलं आणि मुख्य काम देवाचा आत्मा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये करत असतो. परंतु आम्ही पुष्कळदा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आमचं लक्ष पवित्र आत्मा म्हटला म्हणजे मग काय, तर या बाकीच्या चिन्ह चमत्काराच्या ज्या गोष्टी आहे पुष्कळदा आमचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं.
दैवी चमत्कार आहेत, देवाचा आत्मा चमत्कार करणारा आहे, ते जे त्याचं सामर्थ्य आहे ते कार्य करणारा आहे, परंतु प्रत्येक वेळेस आम्ही त्याच्याच माध्यमातून, त्याच दृष्टीतून आम्ही त्याच्याकडे पाहू शकत नाही. तर ज्या करिता तो देण्यात आला त्याकडं तुमचं आणि माझं लक्ष असावं. प्रियांनो, जर देवाचा आत्मा, जर मी माझ्या जीवनामधून त्याला विरोध करतो, जर मी त्याला माझ्या जीवनामध्ये बदल घडवू देत नाही, हा जो संघर्ष आमच्यामध्ये चाललेला असतो, मी प्रत्येक वेळेस देवाच्या आत्म्याला खिन्न करतो, त्याला विरोध करतो आणि देहवासना पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देतो, तर प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये किती जरी सामर्थ्य असलं किंवा काही जरी असलं तरी ते व्यर्थ ठरणार आहे, ते व्यर्थ ठरणार आहे. देवाचा आत्मा, देहवासना तुम्ही आणि मी पूर्ण करू नये म्हणून आज तुमच्या ठाई आणि माझ्या ठाई काम करत आहे. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी काय म्हणतो की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्मा हा देहवासनेच्या विरुद्ध आहे. आणि असं काय म्हटलेलं आहे की तुम्ही जे इच्छिता, जे तुमच्या मनात आहे करण्याचं, जे तुम्ही इच्छिता, जे वाईट आहे, जे देहवासनेतून तुमच्या ठाई तुम्हाला करण्याची वृत्ती ती निर्माण झालेली आहे, ते तुम्ही करू नये म्हणून देवाचा आत्मा आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. मित्रांनो, तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये आम्हाला माहिती आहे की आमच्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही आहे. आपण रोज अशा प्रकारच्या संघर्षाला तोंड देत असतो आणि म्हणून रोज आणि रोज तुम्ही आणि मी ही जी दैवी प्रेरणा आहे, दैवी प्रेरणेने तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये पुढं जायचं आहे. दैवी प्रेरणेच्या माध्यमातून तुम्ही आणि मी, दैवी सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही आणि मी या देहवासनांवरती विजय प्राप्त करू शकतो. तुमच्याकडं आणि माझ्याकडं कारण नाही, एक्सक्यूज नाहीत की मी खूप प्रयत्न केला परंतु मला शक्य झालं नाही, मी खूप प्रयत्न केला परंतु मी दुर्बल होतो. नाही, कुठलंही सबब, कुठलंही कारण त्या देवासमोर आम्हाला देता येणार नाही. तो स्वतः त्याच्या वचनातून काय म्हणतो माहितीये, त्याला आमची दुर्बलता ठाऊक आहे आणि ह्या दुर्बलतेवर विजय मिळविण्यासाठीच तर त्याने तो देवाचा आत्मा, ते जे सामर्थ्य आहे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि म्हणून आता आमच्याकडं कुठलीही सबब नाही. पाऊल याच गोष्टीला, हा जो संघर्ष आहे ना, म्हणजे देहवासना आणि आत्मा, याच गोष्टीला पाऊल या शास्त्र भागामध्ये आणखीन तो पुढं घेऊन जातो आणि वेगवेगळ्या करून देहाची कर्मे तो आम्हाला सांगतो, आत्म्याची फळे तो आम्हाला सांगतो. पुन्हा तो या दोन गोष्टींमध्ये तुलना करत आहे की देहाची दुर्बलता आहे म्हणजे काय आहे, देह कोणत्या गोष्टींच्या मागे लागलेला आहे, देहवासना आहेत म्हणजे आम्ही काय करत आहोत. पाऊल या गोष्टी आणखीन सांगतो. त्याचबरोबर आत्म्याच्या द्वारे जर त्या प्रेरणेने जर आम्ही चालतो तर काय होईल ते देखील पाऊल आम्हाला सांगतो. आणि म्हणून देहाची कर्मे जी आहे, देहाची वासना किंवा देहाची जी कर्मे आहे त्याबद्दल पाऊल आम्हाला काय सांगतो. 5वा अध्याय वचन 19 पासून पुढं 19 ते 21 वचने मी आपल्याकरिता वाचत आहे. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी यांविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. देहाची कर्मे आता पाऊल या ठिकाणी आमच्या सोबत तो बोलत आहे. प्रियांनो, देहाची दुर्बलता म्हणजे नेमकं काय आहे. जर तुम्ही ही लिस्ट जर व्यवस्थित वाचली तर प्रियांनो, आमच्या जीवनातला जी कमजोरी आहे किंवा आमच्या जीवनातली जी दुर्बलता आहे
ती ह्यांपैकी कुठंतरी आम्हाला दिसून येईल. यांच्या बाहेर कदाचित ते आम्हाला आवश्यकताच नाही या पलीकडं आणखीन काही शब्द शोधून काढण्याचे. जर तुम्ही ही शब्द नीट वाचली, त्यामध्ये जो एक एक भाग त्याने सांगितलेला आहे, जे एक एक शब्द किंवा जी एक एक कृती पावलाने या ठिकाणी लिहिलेली आहे, प्रियांनो, कुठं ना कुठं आपण त्या ठिकाणी अशक्त किंवा उणे पडताना आम्हाला आपण दिसून येऊ. ही तर उघड अशा प्रकारची कर्मे, पाऊल स्पष्टपणे म्हणतो, देहाची कर्मे तर उघड आहेत. जार कर्म आम्ही म्हणणार की माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा जार कर्म नाही. अशुद्धपणा आम्ही म्हणणार की नाही, आमच्या जीवनामध्ये अशुद्धपणा पण नाही, कामातुरपणा पण नाही आणि मूर्तीपूजा पण नाही. कदाचित आम्ही म्हणू की आम्ही देवाची स्तुती करतो की यापैकी कुठल्याही गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये नाहीत, परंतु वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, कुठं ना कुठं प्रियांनो, कुठं ना कुठं काही ना काही माझ्या अंतकरणाला लागणारं आहे. कुठं ना कुठं मी उन्हा आहे. आम्हाला विचार करायला पाहिजे. ही देहाची कर्मे प्रियांनो या ठिकाणी उघडपणे सांगितलेली आहे. कदाचित हे तेच तर नसतील ना की ज्यांविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही, मला तुमची ओळख कधीच नव्हती. ते म्हणतील आम्ही तर तुझ्या नावाने संदेश दिलेत, आम्ही तर तुझ्या नावाने भूते काढलीत, आम्ही तर हे केलं ते केलं, परंतु तो म्हणाल की मला तुमची ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यांनो प्रियांनो, हे तर ते नसतील ना. आम्हाला विचार करायला पाहिजे. जर ह्यांपैकी काही माझ्या जीवनात असेल तर माझा प्रभू मला देखील म्हणेल का की मला तुझी ओळख नाही. आम्हाला विचार करायला पाहिजे प्रियांनो. ही देहाची कर्मे आहेत आणि जोपर्यंत आम्ही ही काढून टाकत नाही, याचं गांभीर्य पहा केवढं मोठं आहे. याचं गांभीर्य पहा. पाऊल स्पष्ट शब्दात सांगतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. जर मला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नसेल ना, तर माझं चर्चला येणं व्यर्थ, माझं दान दशांश देणं व्यर्थ, मी करत असलेली प्रत्येक गोष्ट व्यर्थ आहे प्रियांनो, जर मला देवाच्या राज्याचं वतन मिळत नाही तर. आज ही मंडळी या ठिकाणी का आहे? का देव तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो? कारण तुमचा आणि माझा नाश होऊ नये, तुम्हाला आणि मला त्या देवाबरोबर त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये ते वतन मिळावं, ते सर्व प्रकारचं सुख त्याने तुम्हाला आणि मला द्यावं, म्हणून आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. परंतु या ठिकाणी असतानाही, मंडळीत बसलेलो असतानाही, विश्वास ठेवलेला असतानाही, बाप्तिस्मा झालेला असतानाही, चर्चला रेग्युलर आहे, दान दशांश आहे, या सगळ्या गोष्टी असतानाही जर मला देवाचं राज्य मिळणार नसेल तर मग या सर्व गोष्टी माझ्यासाठी व्यर्थ आहेत. आणि कोणत्या गोष्टींमुळं मला देवाचं राज्य मिळणार नाही? साध्या साध्या गोष्टी आहेत. वैर आहे, कलह आहे, मत्सर आहे, राग आहे, तट आहे, फुटी आहेत, पक्षभेद आहे, हेवा आहे, दारूबाजी आहेत. या छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी आहेत प्रियांनो, ज्या रोजच्या जीवनामध्ये सहज आमच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. मानवी दुर्बलता आहे. ही मानवी दुर्बलता आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सहज गुंतून जातो, आम्ही सहज त्यामध्ये पडतो प्रियांनो. मग बाकीचे तर समोर आहेत. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, आपण असं म्हणूया की ही त्याच्या पुढची पायरी समजा. याही गोष्टी आहेत आज. याही गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये दिसून येतात. तू प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जेव्हा हे परमेश्वराचं वचन ऐकत आहोत प्रियांनो,
पाऊल आम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने जे आम्ही आध्यात्मिक दृष्टीने जिवंत करण्यात आलेलं आहोत, ज्या तुम्हाला आणि मला जीवन मिळालेलं आहे प्रियांनो, ते जीवन आम्ही ह्या गोष्टींसाठी व्यर्थ करू नये, आम्ही ते गमावू नये. आणि म्हणून जर आमच्यामध्ये यापैकी कुठलीही गोष्ट असेल, मग ती कितीही साधी असो, पावलाने असं म्हटलं का की या सर्व गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर यापैकी कुठलीही एकही गोष्ट जर असेल तर ते देवाचं राज्य, त्याचं वतन आम्ही गमावून बसणार आहोत. मग आता आम्हाला ठरवायचं आहे की माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, देवाचं राज्य महत्वाचं आहे की या जगामध्ये माझ्या देहवासनेतून माझ्या ठाई या ज्या गोष्टी निर्माण होत आहे, माझ्यासाठी त्या महत्वाच्या आहेत. मला हा विचार करणं गरजेचं आहे. याच्या विरुद्ध आत्मा आहे. आणि मग पाऊल आम्हाला आत्म्याची फळे देखील त्या ठिकाणी सांगतो. आणि आत्म्याची फळे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. आपण प्रत्येकाने पाठ अशा प्रकारची ती केलेली आहे. वाचूया तरी वचन 22 पासून. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. ही आत्म्याची फळे आहेत. आता जर तुम्ही देहाची कर्मे बरोबर किंवा विरुद्ध आत्म्याची फळे जर तुम्ही ठेवलीत ना, तर तुम्हाला दिसून येईल की पाऊल किती सखोलपणे आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. गलती येथील मंडळीला तो किती सखोलपणे सांगत आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी जी प्रत्येक जे फळ आहे ना, ते प्रत्येक फळ देहाच्या त्या प्रत्येक कर्मावरती विजय मिळवणारं अशा प्रकारचं तुम्हाला दिसून येईल. प्रत्येक फळ तुम्ही प्रत्येक कर्म घ्या, एक बाजूला अशी लिस्ट करा कर्मांची आणि एका बाजूला फळे, आणि मग ते तुम्ही त्यातून अभ्यास करू शकता की कशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं प्रत्येक फळ आमच्या देहाच्या प्रत्येक त्या कर्मावरती, त्या वाईटावरती कशा प्रकारे काम करणारं ते आहे. ही आत्म्याची फळे आहेत प्रियांनो, ज्याबद्दल असं म्हटलेलं आहे की ह्याच द्वारे तुमची आणि माझी ओळख होत असते. आत्म्याची ओळख कशावरून करायची आहे? आत्म्याची ओळख कशावरून करायची आहे? काय सांगितलेले कोणाला आठवतं का वचन? आपण शुभवर्तमानांचा अभ्यास केलेला आहे. कशावरून ओळखणार तुम्ही एखादा आत्मा देवापासून आहे किंवा नाही? कशावरून ओळखाल? त्याच्या फळांवरून. ना, साधी गोष्ट आहे. झाड कशाचं आहे? ज्या झाडाला आंबा लागलेला आहे त्याला तुम्ही पेरूचं झाड म्हणाल का? फळांवरून झाडाची ओळख होते. प्रियांनो, या फळांवरून तुमची आणि माझी ओळख होते. प्रियांनो, या फळांवरून पुन्हा एकदा ह्या गोष्टीचा उल्लेख करेल की सामर्थ्यावरून, किंवा ज्याला आम्ही दुसऱ्या शब्दात म्हणूया की चिन्ह चमत्कारांवरून ओळख करावी असं सांगितलेलं नाही, परंतु आज तेच केल्या जातं. विश्वासणाऱ्यांचा फार मोठा समूह हा चिन्ह चमत्कारांच्या माग धावणारा तुम्हाला दिसेल. चिन्ह चमत्कारांच्या माग. आणि जे लोक ह्या प्रकारे देवाच्या वचनात सांगितलेल्या गोष्टी बाजूला करून जगतात, ते नेहमी गोंधळात पडतात, नेहमी त्यांची फजिती होते, नेहमी ते अडचणीत सापडतील. प्रियांनो, आत्म्याची ओळख करायची आहे तर त्याच्या फळांवरून त्यांची ओळख त्या ठिकाणी करण्याबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. हे चिन्ह देखील आहेत, ही फळं चिन्ह देखील आहेत. कशाचे चिन्ह आहेत माहितीये? आध्यात्मिक जीवनामध्ये आमची उन्नती होत आहे किंवा नाही याचं ते चिन्ह आहे. चिन्ह, आणि त्याचबरोबर त्याला आपण मापनदंडाप्रमाणे म्हणजे स्केल प्रमाणे आपण त्याचा उपयोग करू शकतो आपल्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण
करण्यासाठी की माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती होत आहे की नाही. मी पूर्वी अर्धा तास प्रार्थना करत होतो आणि मी आता 1 तास प्रार्थना करत आहे, म्हणजे माझी आध्यात्मिक उन्नती झाली का? मी पूर्वी 4 गाणे गात होतो, आता मी 8 गाणे गात आहे, माझी आध्यात्मिक उन्नती झाली का? ह्या ज्या गोष्टी आहेत ना प्रियांनो, परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या आहे. जो मी आज 2 तास प्रार्थना करणार आहे, कदाचित उद्या माझ्याकडून अर्धा तासही प्रार्थना होणार नाही. या गोष्टी परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या आहेत. आध्यात्मिक उन्नती कशाला म्हणावी? आध्यात्मिक उन्नती ज्या ठिकाणी देहाची कर्मे नाहीशी होत आहेत आणि आत्म्याची फळे वाढत आहेत, दिसून येत आहेत. माझ्या पूर्वी पहिले 1च फळ होतं, आता 2 झालेत, आता 3 झालेत. माझ्या ठाई जी देहाची कर्मे होती त्यामध्ये आता मला कमीपणा, आता मला राग येत नाही. आता मला त्या ज्या सर्व देहाची कर्मे जी यादी सांगितलेली आहे, पूर्वी माझ्या ठाई यापैकी पुष्कळ गोष्टी होत्या, आता त्यातून कमी होताना दिसत आहे. ही यादी कमी होत आहे आणि फळांची यादी वाढत आहे. ती आहे आध्यात्मिक उन्नती. ती आहे आध्यात्मिक उन्नती. आणि अशा प्रकारची आध्यात्मिक उन्नती भावनिकतेवरती आधारलेली, अवलंबलेली नसते. भावनिक होऊन केलेल्या गोष्टी या तात्पुरती त्या ठिकाणी दिसून येतात, परंतु त्या ठोस आणि पक्क्या, स्थिर अशा प्रकारच्या कधीही नसतात. माझ्या सेवेमध्ये मी अनेक लोक पाहिलेले आहेत प्रियांनो. तुम्हाला नवल वाटेल की मी असे लोक पाहिलेले आहेत की ज्यांच्या प्रार्थनेने पडलेली व्यक्ती उठून चालू लागते, बरी होते. असे लोक मी पाहिलेले आहेत की जे कालांतराने कधीच प्रार्थना करत नाही किंवा ज्यांनी प्रभूला सोडून दिलेलं आहे. असेही लोक माझ्या पाहण्यात, माझ्या अनुभवात आहेत प्रियांनो. आणि म्हणून या गोष्टींच्या द्वारे आमची आध्यात्मिक उन्नती जी आहे, आम्ही त्या दिशेने पाहू नये. तर हे जे या ठिकाणी पावलाने आम्हाला मापनदंड दिलेले, जी स्केल दिलेली आहे की ज्यामध्ये देहाची कर्मे कमी होणार आणि आत्म्याची फळे वाढणार, ती खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उन्नती आहे. तुम्ही आणि मी रोज आणि रोज त्यासाठी आहोत प्रियांनो. रोजचा दिवस आम्हाला प्राप्त होत आहे. जो रोज देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काम करत आहे, तो तेच काम करत आहे. देवाचा आत्मा तेच काम करत आहे. हा संघर्ष रोजचा आहे. या संघर्षामध्ये देहाच्या कर्मांनी कमी व्हावं आणि आत्म्याच्या फळांनी वाढावं, म्हणून आम्हाला देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. परमेश्वर देवबाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जी लिस्ट आमच्या समोर आलेली आहे, आज त्यापैकी माझ्या जीवनात काही आहे का प्रियांनो, आम्हाला बघायला पाहिजे. कारण जर ते माझ्या जीवनात आहे तर देवाच्या राज्याचं वतन मला प्राप्त होणार नाही. आणि जर देवाच्या राज्याचं वतन मला प्राप्त होणार नाही तर माझं संपूर्ण जीवन जे आहे ते व्यर्थ झालेलं आहे. आज जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, यापैकी कुठला शब्द माझ्या हृदयाला टोचणारा आहे प्रभू, आज आम्ही त्या प्रभूला म्हणू शकतो. जर आमच्या हृदयाला ही शब्द टोचत आहेत, ही वचनातून आलेली शब्द आहेत, ही देहाची कर्मे आहेत, जी तुम्हाला आणि मला देवापासून, देवाच्या राज्यापासून दूर नेणारी आहेत. आणि म्हणून जर यापैकी कुठलंही माझ्या जीवनात दिसून येतं तर मी आजच त्यासाठी क्षमा मागावी आणि ते मी सोडून द्यावं, ते मी दूर करावं. कारण मला माहित नाही की मला उद्याचा दिवस मिळणार किंवा नाही. मला माहित नाही की ज्या आज देहाच्या कर्मांमध्ये मी जीवन जगत आहे, मला उद्याचा दिवस मिळेल किंवा नाही मिळेल मला माहित नाही. मला आजचा दिवस मिळालेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये मला या कर्मांपासून दूर व्हायचं आहे.
आणि त्याच वेळेस प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन ही फळं माझ्यामध्ये वाढावीत. आज जर आम्ही प्रामाणिकपणे त्या आमच्या प्रभूला प्रार्थना केली तर तो ते सामर्थ्य आम्हाला देईल. या संघर्षामध्ये तो आम्हाला विजय देईल, तो आम्हाला विजय देईल. आणि देवाचा आत्मा त्यासाठीच पाठवलेला आहे. हे दैवी सामर्थ्य आज तुमच्यामध्ये आणि माझ्यासाठी त्याकरिताच काम करत आहे. प्रभू देव बापा, आज आम्ही सर्व तुझ्या समोर आहोत. आज आम्ही सर्वजण तुझ्या समोर आहोत. प्रभू पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर. प्रभू, देहवासना आणि आत्मा यांच्यामध्ये असणारा संघर्ष ही परस्पर विरोधी आहेत आणि याचा अनुभव आज आम्ही जे आहोत ते घेत आहोत. प्रभू पुष्कळदा देव बापा, देहवासना आमच्यावरती प्रबळ होऊन आम्ही त्या पापांमध्ये, देहाच्या कर्मांमध्ये गुंतलेलो आणि अडकलेलो असतो. प्रभू तू आमची क्षमा कर, तू आमची क्षमा कर. पवित्र देव बापा, तुझ्या आत्म्याला आम्ही योग्य प्रतिसाद द्यावा आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे पवित्र देव बापा, त्या सामर्थ्याद्वारे आम्ही देहाच्या कर्मांना ठार मारावं. प्रभू म्हणून तू बळ, सामर्थ्य दे. देव बापा, त्या आत्म्याची फळे आमच्यामध्ये वाढावीत. प्रभू म्हणून तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, आज जर आम्हापैकी कोणी या संघर्षामुळं निराश झालेला असेल, पवित्र देव बापा, दोष भावनेमध्ये जीवन जगत असेल, प्रभू या तुझ्या वचनांच्या द्वारे नवीन उत्तेजन दे, नवीन सामर्थ्य दे. आणि देव बापा, आम्हापैकी कोणीही या देहाच्या कर्मांमुळं तुझ्या वतनाला गमावू नये म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रभू तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. उभं राहूया आपण सर्वजण, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि जो पवित्र आत्मा आम्हाला आमच्या देहवासनांविरुद्ध सर्व बळ देतो, त्या पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.